मुंबईमध्ये राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली आहे। महायुतीच्या उमेदवारांसाठी नेमलेल्या समन्वयकांची त्यांची चर्चा झाली। अमित ठाकरेंच्या सभांची गरज आहे का याचीही चाचपणी करण्यात येते। 4 दिवसानंतर समन्वयकांशी पुन्हा चर्चाही करणार आहेत राज ठाकरे। सभांची ठिकाणे आणि कोणत्या रॅलीत सहभागी व्हायचं याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे। महायुतीसोबत समन्वयक नेमण्यात आलेले आहेत। राज ठाकरे अजून तरी कोणत्याही सभेमध्ये महायुतीच्या सभेमध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेले नाही। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत। अजय, आपण जर पाहिलं तर आता नुकतीच जी ती शिवतीर्थ या निवासस्थानाची बैठक जी आहे ती संपलेली आणि या बैठकीला मनसेचे महाराष्ट्रात राज्यभरातले अनेक नेते जे उपस्थित होते त्यात धोत्रे असतील, अविनाश अभ्यंकर असतील, राजू पाटील असतील, संदीप देशपांडे यांच्यासोबत राज ठाकरे यांनी जी आहे ती संपूर्ण बैठक पार पडली। पुन्हा एकदा 4 दिवसाची बैठक जी बोलवण्यात येईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक शेवटचा आढावा जो तो घेतला जाईल। राज ठाकरेंच्या सभेसाठी मागणी जी आहे ती प्रत्येक पक्ष महायुतीतून करतोय अशी सुद्धा माहिती जी आहे ती आता शिवतीर्थावरून येताना पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुंबईतली जी 17 तारखेला सभा होणार आहे या सभेवर नेमकं कोण असणार या सभेच्या ठिकाणी, त्यावेळी महायुतीतले किंवा मग एनडीए मधले कोण महत्त्वाचे नेते असणार आहेत ह्याच्यावरही शिक्कामोर्तब जे तो झालेला नाही आणि त्या मुद्द्याने सुद्धा चर्चा जी आहे ती आज या संपूर्ण बैठकीत पार पडली आणि पुढे पुन्हा एकदा 4 दिवसांनी या संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकींचा आढावा जो आहे तो घेतला जाईल आणि त्याच्यानंतर सरते शेवटी फायनल एकंदरीत सभेचा आराखडा जो आहे तो तयार केला जाईल आणि त्यानंतर राज ठाकरे जे ते सभा आणि प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतील। आता 2 टप्प्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या झालेल्या आहेत, 3 टप्प्यांचं मतदान जे ते बाकी आणि त्याच्यात मग पश्चिम महाराष्ट्र असो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक, ठाणे, मुंबई यासारख्या जागा ज्या आहेत त्या बाकी आणि हा गड जो आहे तो मनसेचा पाहिला जातो। म्हणजे नाशिक असो, ठाणे, कल्याण असो आणि त्याच्यानंतर मुंबई हे राज ठाकरेंच्या जवळचे गड जे ते मनसेचे मानले जातात आणि त्या भागात जे ती सगळ्यात जास्त राज ठाकरेंच्या सभा असतील आणि त्यातच सगळ्यात महत्त्वाची सभा जी आहे ती मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क या मैदानावर पार पडणार आणि त्याच्या सुद्धा चर्चेच्या तयारी जे त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। आधी प्राथमिक माहिती आता अशी मिळते की या संदर्भातली जी मैदानाची जी बुकिंग असते किंवा जी मागणी असते ती मनसेकडून करण्यात आली होती आणि त्याची परवानगी सुद्धा मनसेला मिळालेली आहे। पण नेमकं या सभेच्या टाइम वेळी कोण उपस्थित असणार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह सुद्धा या सभेला उपस्थित असणार का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रसन्न सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल अजय।